पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये साधारणतः 30,000 एकर जमीन आहे। या 30,000 एकर जमिनीवरती अनेक वर्ष अनेक पिढ्या कसणारे शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांच्या काही जमिनींच्या लिलाव लावल्यामुळे ते शेतकरी अस्वस्थ होते। एका बाजूला विधानसभेमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या मागं लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तर घेऊन या देवस्थानच्या जमिनी कसणारा लोकांना मिळाव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे आणि नवीन कायदा बनवून या सगळ्या लोकांना जमिनी देण्याबद्दलची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। आणि असं असताना जर का अशा पद्धतीचे लिलाव लावले तर त्या सगळ्या कसणाऱ्या जमिनींना आज गुंठाभर जमीन घ्यायला सुद्धा मुश्किल असताना अशा लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जाऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी ज्यांना लिलावाच्या नोटीस आलेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित बोलून आज आपण बैठक बोलवली। या बैठकीमध्ये एका बाजूला अशा पद्धतीनं कुठल्याही कसणाऱ्या माणसावरती अन्याय होऊ नये याची जबाबदारी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे। त्याचबरोबर ज्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीनं ही सगळी जी काही एकूण सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटीसनंतर दरवर्षी कबुलायत करावी लागते। कायदा प्रत्यक्ष अंमलात येईपर्यंत जो कबुलायत करायचा विषय आहे तो इथं कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयामध्ये केला जातो आहे, परंतु त्याच्यामुळं सुद्धा 100-200 किलोमीटर दर वेळेला शेतकऱ्यांना इथं कबुलायतीसाठी यावं लागतं आहे। तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये या सगळ्या कबुलायती करण्यासाठी सुद्धा तिथल्या तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी जावं आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या कबुलायतीबद्दल योग्य त्या पद्धतीची उपाययोजना करावी असा सुद्धा निर्णय घेण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला, ज्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे पुढच्या वर्षीच्या कबुलायतीपासून होईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये जो कसणारा शेतकरी आहे त्याच्या हक्कांपासून त्याला वंचित ठेवायचं नाही, तर त्या सगळ्या लोकांना सुद्धा भविष्यकाळामध्ये या सगळ्या देवस्थान समितीच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्यासाठी जितकं काय त्यांना मदत करता येईल ते करण्यासाठी शासनाचा निर्णय आहे। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या परिसरातील सगळे अस्वस्थ शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आपण बोलवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।